नमस्कार. आपण आज आलेलो आहे काट्या मारुती मंदिर जव्हार येथे. प्रथमतः तुमचं आधार महाराष्ट्र न्यूज म्हणजे सर्वांचं सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी आज येथील जव्हारमधील जे आयोजक आहेत मंदिराच्या तिथं त्यांनी आज इथं भंडाऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि अगदी अशा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तरी आपण इथल्या जव्हारमधील या मंदिराच्या इथं जे आयोजक आहेत त्यांची आज मुलाखत घेणार आहोत. त्यासाठी त्यांनी नियोजन कसं केलेलं आहे, आयोजन कसं केलेलं आहे याची आपण त्या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण कोण बोलणार आहे? सर्वांना जय श्रीराम. माझे नाव प्रदीप तुकाराम पाडवी. मी 20 वर्षापासून जव्हारमध्ये रहिवासी आहे. आज आपण बघू शकता की खूप वर्षापासून म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष अगोदरपासून माझ्या माहितीप्रमाणे इथे हा हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमासाठी जव्हारकरातील जव्हारवासियांचे या कार्यक्रमासाठी म्हणजे ह्या उत्सवासाठी खूप मोलाचे असे सहकार्य असते. येथील खूप मोठे मोठे प्रतिष्ठित लोक आम्हाला खूप सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे देणगी मोठ्या प्रमाणात देणगी, तसेच भंडाऱ्यासाठी लागणारे साहित्य याचं सर्व आयोजन ते करतात. आज आम्ही 2 वर्षापासून हनुमान पॉईंट मित्र मंडळ, माझे सर्व मित्र, आज आम्ही 2 वर्षापासून इथे आम्ही हे भंडाऱ्याचे आयोजन सर्वांच्या सहकार्याने करत आहोत. खूप भंडाऱ्यासाठी खूप लोकांचं सहकार्य असतं. तसेच भंडाऱ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इथे हनुमान भक्तांची गर्दी होत असते. हॅलो माईक. आम्ही खूप वर्षापासून मुलं सर्व आम्ही मेहनत वगैरे करून राहिलो. पूर्वी राजा महाराजांच्या काळाचं मंदिर आहे हे पूर्वीचं. आणि आता आम्ही सुंदर एकदम केलं आणि सर्व पोरं मिळून आम्ही जमून घेतले सर्व पोरं लोक. आणि आता आमच्या एवढा प्रॉब्लेम होता, आमचं काम काट्यामुट्यात तो देव होता आमच्याकडे. काट्यामुट्यामध्ये आम्ही वरती आणला, जंगलामध्ये वरती आणला आम्ही, आणि वरती आणून आणि त्याची पूजा पातळी करायला लागलो. आता मोठा भंडारा वगैरे करायला लागलो आम्ही त्याच्यात. सर्व आपल्या गावाची साथ आहे याच्यामध्ये आम्हाला. आणि खूप मोठा उत्सव होऊन राहिला आमच्या मारुती रायाचा. चांगला सुंदर असा उत्सव होऊन राहिला. पोरं सर्व मदत करतात. उत्सव होतोय आमचा एकदम पद्धतशीर, व्यवस्थित चांगला आले आणि पोरं सर्व मदतगार सर्व आहेत. सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. श्री काट्या मारुती मंदिर हे जव्हारमधील ऐतिहासिक आणि खूप प्राचीन मंदिर असं हे केलं जातं. आणि ह्या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे जागृत देवस्थान म्हणून असं आहे. आणि ह्या भंडाऱ्याचं आयोजन म्हणजे संपूर्ण जव्हारवासी ह्या भंडाऱ्याला संपूर्ण प्रतिसाद देतात आणि चांगल्या स्वरूपात देणगी अथवा वस्तू स्वरूपात सर्व मदत करतात. त्याच याच्याने आपण हा आज भंडारा बघतोय की खूप मोठ्या संख्येने इथे भक्तगण जमलेले आहात आणि त्यांच्या प्रतिसाद घेऊन हा आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आणि तुम्ही बघू शकतात आयोजन हे हनुमान पॉईंट मित्र मंडळ व जव्हारमधील भरपूर अशी जी व्यक्ती आहेत जे आपल्या धर्मासाठी किंवा याच्यासाठी भरपूर काही करू शकतात. अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मदतीने आपण सहकार्याने हा भंडारा मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे.